नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, आशा भोसले यांच्यामुळे लता दीदी यांचं शिक्षण थांबलं होतं. हा एक खूप जुना किस्सा आहे. सांगलीमध्ये खरं तर मंगेशकर कुटुंबियांच्या घरात ही 5 रत्न जन्माला आली. यापैकी 2 रत्नांनी जागतिक पातळीवरती आपला एक वेगळाच ठसा उमटवला. त्यापैकी लता दीदी आणि आशा भोसले. खरं तर आशा भोसले यांच्या जाण्यानं एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्यांच्या अजरामर अशा गीतांनी त्या कायम आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थानं स्वरसमाधी घेतली आहे असंच म्हणायला हवं. झालं काय होतं, हा किस्सा, शिक्षण तुटल्याचा किस्सा हा आतापर्यंत अनेकदा सांगण्यात आलेला आहे. स्वतः लता दीदींनी सुद्धा आपलं शिक्षण कसं तुटलं याचा किस्सा सांगितलाय. लता दीदी या सांगलीमध्ये आपल्या घराजवळच असणाऱ्या एका शाळेमध्ये गेल्या. तिथे त्यांच्या श्री गणेशा अतिशय आनंदानं सुरू झाला. शिक्षक सुद्धा लता दीदींवर खुश होते, कारण लिखाणामध्ये लता दीदी खूप हुशार होत्या. दुसऱ्या दिवशी लता दीदी अतिशय आनंदानं आपल्या बहिणीला घेऊन या शाळेमध्ये गेल्या. घडलेला सगळा प्रसंग त्यांनी माई मंगेशकरांना म्हणजे आपल्या आईला सांगितला होताच. पण दुसऱ्या दिवशी जाताना मात्र आपल्या कडेवर त्या आपल्या लहानग्या बहिणीला म्हणजे आशाला घेऊन गेल्या होत्या. हे पाहिल्यानंतर मात्र मास्तर वैतागले आणि त्यांनी स्पष्टच सांगितलं की वर्गात येताना, शाळेत येताना आपल्या भावंडांना तुम्ही आणायचं नाही. झालं. यावरनं लता दीदी चांगल्याच रागावल्या आणि आपल्या बहिणीला घेऊन तशाच तरातरा परत घरी निघून गेल्या. आणि एवढंच नाही तर चिडलेल्या लता दीदींनी माईला म्हणजे आपल्या आईला सांगूनही टाकलं की इथून पुढे मी काही शाळेत जाणार नाही. मास्तर मला विनाकारण रागवले. आमच्या भावंडांनी शाळेत जायचं नाही म्हणजे काय. आणि खरोखर तो किस्सा सांगताना लता दीदी खूप खळाळून हसतातही आणि खंतही व्यक्त करतात की त्यामुळे माझं शिक्षण तुटलं. पण आता हा प्रसंग केवळ लता दीदींनी सांगितलाय असं नाही, तर हा प्रसंग स्वतः आशा भोसले यांनी सुद्धा सांगितलाय. पण आशा भोसले हेही सांगतात की माझ्यामुळे ताईचं शिक्षण तुटलं, पण ताईनं नंतर 6 डॉक्टरेट सुद्धा मिळवल्या. अशा या बहिणींची ही अवीट गोडीची एक संस्मरणीय अशी ही घडलेल्या प्रसंगाची एक आगळी वेगळी कथा. तुम्हाला ही आशा भोसले आणि लता दीदींसंदर्भात अशाच काही कथा किंवा अशाच काही किस्से माहिती असतील तर आम्हाला नक्की शेअर करा. आणि हो, आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.